पोहोचतायत. एकंदरीतच यांचा जो जोश आहे, यांचा जो उत्साह आहे, यांचा जो जल्लोष आहे तो वाखाणण्याजोगा आहे. त्यामध्ये एक ताकद आहे की आपण सिस्टमला हलवू शकतो, आपण सिस्टमला प्रश्न विचारू शकतो. जो लोकशाहीच्या मार्गाने दिलेले अधिकार आहेत त्यांचा वापर करणं, ही जी नवी पिढी आहे ती विसरलेली नाही आहे. आणि भविष्यात देखील जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं अन्याय होतील, अत्याचार होतील आणि तरुणांचे बळी जातील, त्यावेळी ही या सिस्टमला प्रश्न विचारण्यासाठी ही सगळी तरुणाई अशाच पद्धतीनं पुढे येत राहील आणि प्रश्न विचारत राहील, आपल्या न्याय हक्कासाठी भांडत राहील. हीच अपेक्षा आणि हीच जो संदेश आहे तो या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर देण्याचा जो मानस आहे तो या सगळ्या तरुणांचा आहे, तरुणींचा आहे. मोठ्या संख्येत तरुणी या ठिकाणी पोहोचत आहेत आणि आणखी जास्त ही संख्या जी आहे ती जवळपास 5 ते 10 हजार पर्यंत जाईल असा कयास लगावण्यात येतोय. एकंदरीतच काही वेळामध्ये ज्यावेळी जेव्हा राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि ठाकरे बंधू उपस्थित राहतील, रोहित पवार उपस्थित राहतील, काय नेमकं मार्गदर्शन करणार आहे हे सुद्धा मला वाटतं. तर काय नक्कीच आपण पाहिलं तर हे संपूर्णपणे जे शिवसैनिकांसाठी खास करून